गावामध्ये 17 असायचं हे सगळं कशामुळे होतं? तिथल्या गावकऱ्यांच्या सहभागामुळे. म्हणून तुम्ही ज्या ज्या गावात आलेला आहात पहिल्यांदा आमच्या डोळ्यासमोर पाहिजे हे गाव माझं आहे. आणि पोपटराव पवारांचं गाव तुम्ही जर घरला गेल्यावर मोबाईल मध्ये टाकलं करोडोपतीचं गाव. आज त्यांच्या गावात कुणीही कर्जबाजारी नाही. सगळ्या लोकांकडे शिल्लक पैसा आहे. हे सगळं कशामुळे झालं? सगळ्या गावकऱ्यांनी मिळून आपल्या गावचा शाश्वत विकास करण्यापाठीमागे एक चांगलं योगदान दिलं. बरोबर. म्हणून सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण हे काम करत असताना हे अनेक प्रकारचं जे योगदान आहे त्यातलं एक महत्वाचं योगदान म्हणजे स्वयंसहाय्यता बचत गट. जे बचत गट आज लाखो नव्हे कोट्यावधी रुपयाची उलाढाल करण्यासाठी आज आपल्या जिल्ह्यामध्ये उपयोगी आहे. मग आपली अग्रणी बँक असेल, राष्ट्रीयकृत बँक असेल, अशा अनेक बँकांचे कर्ज आपल्याला सहजासहजी उपलब्ध होतं. आणि यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारनं उमेदच्या माध्यमातून एक स्वतंत्र यंत्रणा, एक विभाग निर्माण करून दिलेला आहे. बरोबर आहे. स्वतंत्र प्रशासकीय कामकाज करण्यासाठी यंत्रणा उभी केलेली आहे. उमेदच्या माध्यमातून अनेक महिला ज्या बेरोजगार होत्या, ज्यांची आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती, तर त्यांना चांगल्या प्रकारचा आधार दिलेला आहे. मग हे कशासाठी? की माणसाची गरिबी संपवावी, गरिबीचं समूळ उच्चाटन व्हावं, जीवनमान उंचावावं, शिल्लक ठेवावा, अडचणीला तो पैसा उपयोगी पडला पाहिजे. आणि म्हणून आल राष्ट्रीय उमेद अभियान. विवाहबंधन जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाहबंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, सुटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, चाटी गल्ली, सोलापूर.